कसं असतं माहिती का, 8 तास ड्युटी करून जो पगार असतो ना तो ओव्हर टाइमला 4 तासात भेटतो, म्हणजे निम्मे टाइमात भेटतो. तुम्ही जर पोटी काही बांधत असाल तर मी अजूनही 3 तास ओटी करायला तयार आहे. तसं मला काही सहसा अडचण येत नाही. मुद्दा असा आहे, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा, माता पितेच्या पुण्याने कोट्यावधी चिष्ट कमले, अखंड आयुर्दानाची सेवा करा. ज्या रक्तात आणि मातेत तुमचा जन्म झाला त्या रक्ताला मातेला तुमच्यामुळे धक्का लागेल इतके चुकीचे कधी वागू नका. देश जगला पाहिजे, देशाची नीतिमत्ता टिकली पाहिजे, देशाची धोरणं टिकली पाहिजे, याच्यासाठी अखंड प्रयत्न करत राहा. या देशात सगळे बरबाद झाले तर चालेल, पण या देशातले 2 लोक जगले पाहिजे. पहिला देशातला शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरा सीमेवरचा जवान जगला पाहिजे. कारण ही 2 लोक जर जगलीच नाही, 2 लोक जर जगलीच नाही तर तुमच्या माझ्यासारखे लोक जगणं कदापि शक्य नाही. आज शेतकरी जगला पाहिजे दादा. शेतकऱ्याचं जीवन किती वाईट आहे. एखाद्या कॉम्प्युटरवाल्याच्या दुकानाचा, लॅपटॉपवाल्याच्या दुकानाचा लॅपटॉपची किंमत काय, लॅपटॉपची किंमत काय, 32,500 रुपये. मी गरीब शेतकरी, माझा पोरगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे, तेव्हा तुम्ही मला तो कॉम्प्युटर द्या. तो दुकानदार सांगतो तू किती गरीब शेतकरी असला तर 32,500 रुपयाचा कॉम्प्युटर तो जास्तीत जास्त 32,000 रुपयाला तुम्हाला देऊ शकतो. सुवर्णकाराच्या दुकानात जा की माझ्या पोरीचं लग्न करायचंय, जरा सोन्याचे भाव काय, 29,500 रुपये. भाव करता का, करता येत नाही. कापड दुकानामध्ये जा, कापड काय मीटर आहे, 500 रुपये मीटर, जरा नीट सांगा ना, भाव होत नाही. कापड दुकानात कापड दुकानदार त्याच्या घरात त्याची जर्नी करत नाही, कापड जन्माला घालत नाही, पण त्याचा नफा ठरवून तो कापड विकत असतो. सुवर्णकार त्याच्या दुकानात सोनं तयार करत नाही, पण तो त्याचा नफा ठरवून सोनं विकत असतो. कॉम्प्युटरवाला, मोबाईल शॉपीतला मोबाईलवाला त्याच्या घरात ती वस्तू तयार करत नाही, त्याचा नफा ठरवून तो वस्तू विकत असतो. शेतकरी 12ही महिने शेतामध्ये काबाड कष्ट करतो, तरी त्याने काबाड कष्ट करून मिळवलेल्या उत्पन्नाच्या शेती मालाला भाव मात्र बाजार समितीतले ते दलाल आणि व्यापारी लोक ठरवतात. म्हणून दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करतो. ज्या दिवशी या देशातला शेतकरी स्वतःचं उत्पन्न स्वतःच्या भरोशावर विकण्याचं उपाययोजन करेल किंवा शासन त्या पद्धतीने विचार करेल, त्या दिवशी शासनाचं कोणतंही अनुदान न घेता शेतकरी सुखाने जीवन जगेल. शेतकऱ्यासारखा जुगारी माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही. अरे आपण स्वार्थी लोक, 2 पुस्तकं शिकले लोक आपण स्वार्थी. शेतकऱ्याची ताकद सांगतो मित्रांनो तुम्हाला. अरे पाण्याचा एक थेंब पडत नाही तरी सुद्धा 2-2 लाखाचं बीज जमिनीत पेरून शेतीचा जुगार खेळणारा पहिला जुगारी कोणी असेल तर त्याचं नाव शेतकरी. तो मॅनेजमेंट लॉजिक व्यवस्थापन शास्त्राचा त्याच्या एवढा मोठा प्रणेता कोणीच नाही. कोणाकडे एवढं मॅनेजमेंट, त्याच्यासारखा व्यवस्थापनाचा प्रणेताच नाही. असेल त्या अवस्थेत तो व्यवस्थापन करतो. कमी पाऊस पडला तरी तो शेतीचं मॅनेजमेंट करतो, जास्त पाऊस पडला तरी तो मॅनेजमेंट करतो, शेतीमालाला भाव भेटला नाही तरी तो मॅनेजमेंट करतो. कमी पावसात दुष्काळातही व्यवस्थापन करतो, सुकाळातही व्यवस्थापन करतो, ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ व्यवस्थापन करतो, शेतीला भाव भेटला नाही तरी व्यवस्थापन करतो. असा जगातला व्यवस्थापन शास्त्राचा पहिला डायरेक्टर कोण असेल तर त्याचं नाव शेतकरी राजा आहे. आणि म्हणून राजकारणात त्याला बळी राजा म्हणताना बरं वाटतं, पण तो बळी राजा, तो राजा बळी पडतो, इकडं कोणाचं ध्यान जात नाही, हे दुर्दैव ठरतं. या देशाचा जवान जगला पाहिजे. परवा एका प्रतिष्ठित पक्षाच्या प्रतिष्ठित आमदाराची भाषा होती की जवान सीमेवर जर युद्ध करतात, जवान 1-1 वर्ष जर सीमेवर राहतात तर घरी त्यांच्या पत्न्यांना मुलं कशी होतात. आता हा दोष तो जो आमदार बोलला त्याचा दोष नाही, कारण त्याचा पंजोबा जो आहे त्याला त्या पंजोबाला राव बहादूर ही पदवी इंग्रजांनी दिली होती, कारण त्याचा पंजोबा त्याच लायकीतला होता. त्याच्या पंजोबाने आपल्या देशाच्या 4 देशभक्तांची नावं इंग्रजांना सांगितली होती, त्याच्याबद्दल इंग्रजांनी त्याला राव बहादूर पदवी दिली होती. अशा माणसाच्या रक्तामध्ये प्रशांत परिचारक जन्माला येणार नाही तर येईल दुसरा कोण. तुम्ही लक्षात घ्या, या लोकांची विचारधारा पण लक्षात घ्या. अरे जवान जगला पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक झालं, सर्जिकल स्ट्राईक मध्ये 38 दहशतवादी मारले आपल्या लोकांनी. 38 दहशतवादी मारल्यानंतर काही लोक तिथेही आगाऊपणा करायला गेले. दहशतवादियों को सजा देना ऊपर वाले का काम है. मैंने कहा बराबर, दहशतवादियों को सजा देना ऊपर वाले का काम है, दहशतवादियों को सजा देना ऊपर वाले का काम है, लेकिन दहशतवादियों को ऊपर वाले के पास भेजना हमारे जवानों का काम है. ते काय दिवाळीच्या बंदुका घेऊन गेले का तिथं. अरे देश टिकला पाहिजे, देशाची अस्मिता टिकली पाहिजे, देशाची अमृत. कोण ठरतो भारतीय जवान,
कोण भारतीय जवान कशाला म्हणतात? अरे 32 मायनस टेम्परेचर मध्ये वयाच्या 32व्या वर्षी हातात LNG घेतो, लाईट मशीन गन घेतो आणि सीमेवर देशाचं संरक्षण करतो. जेव्हा मायनस टेम्परेचर मध्ये देशाचं संरक्षण करतो तेव्हा त्याचा 65 वर्षाचा किडनी गेलेला बाप घरी असतो. जेव्हा मायनस टेम्परेचर मध्ये देशाचं संरक्षण करतो तेव्हा कॅन्सर झालेली आई घरी असते. जेव्हा मायनस टेम्परेचर मध्ये देशाचं संरक्षण करतो तेव्हा 4च वर्षापूर्वी आपल्याशी लग्न करून आपल्यासोबत भावी स्वप्न रंगवणारी पत्नी घरी पतीची वाट पाहणारी असते. ज्या वेळेस तो मायनस टेम्परेचर मध्ये मशीन हातात घेऊन, लाईट मशीन गन हातात घेऊन देशाचं संरक्षण करतो त्या टायमाला त्याचा 3 महिन्याचा पोरगा घरी असतो. पण शत्रू जेव्हा आक्रमण करतो तेव्हा तो विचार नाही करत मी मायबापांना एकटाय, माझ्या बापाची किडनी गेली, माझ्या आईला कॅन्सर आहे, माझी पत्नी माझी वाट पाहते, मी जर एकटा घरी पडून गेलो तर माझं कुटुंब जगेल. पण तो जवान तसा विचार करत नाही. हातात मशीन गन घेऊन शत्रूवर आक्रमण करतो. आक्रमण करता करता रक्ताच्या थारोळ्यात स्वतःच्या प्राणाची आहुती देतो तरी भारत मातेच्या अब्रूला धक्का पोहोचू देत नाही. तो खऱ्या अर्थाने भारतीय जवान ठरतो. त्या जवानाविषयी अपशब्द काढणाऱ्या लोकांची जागा त्यांना दाखवणं कदाचित आपल्याकरता गरजेचं ठरू शकतं. हा देश टिकला पाहिजे, या देशाचा जवान टिकला पाहिजे, नाहीतर परिस्थिती गंभीर होईल. छत्रपतींची परंपरा आपण सगळेजण सांगतो, पण ती परंपरा आचरणात किती आणतो हे महत्वाचं आहे. आमची 80% पोरं मी तुम्हाला सांगतो स्वेटर ते टी शर्ट तयार करतात, त्याच्यावर छत्रपतींचा फोटो असतो आणि शिवजयंतीला तेच टी शर्ट घालून तुम्ही दारू पिऊन शिवजयंती काढतात. तुमची वैचारिक उंची किती? तुमची वैचारिक उंची किती? अरे काय चाललंय? वेल एज्युकेटेड स्वतंत्र, वेल कल्चर स्वतंत्र आहे. सुशिक्षित असणं वेगळं, सुसंस्कृत असणं वेगळं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं ना, कीर्तनकाराकडे पाहिलं की हा धोतरवाला दाढीवाला म्हणजे हा बावडे सोसायटीचा चेअरमन आहे. तुमच्यासारखे एम ए मोकार बेकार रोजचे 50 खिशा घेऊन फिरणारे लोक असतात. कीर्तनात 2 तास तुम्ही नीट बसू शकत नाही. तिथे कॉलेज सारख्या टिवल्या बावल्या करत असाल तर तुमच्या वैचारिकतेचे क्यू येते मला की तुमची वैचारिक उंची किती खालावलेली. मित्रांनो, हे अधिष्ठान टिकवण्याकरता एक गोष्ट लक्षात घ्या, लोकांची पोरं डबल MA झाली ना तरी बांधार गुरं चालताय. आम्ही 4थी नापास आहे ना तरी रोज 1000 माणसं चालतो. हे आमचं शहाणपण नाही, हे आमचं शहाणपण नाही, हे आमच्या संप्रदायाचं मोठेपण आहे, हे आम्हालाही माहिती आहे. पण ही नीतिमत्ता आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आली पाहिजे. अरे संध्याकाळी पत्नी बिचारी चुलीवर स्वयंपाक करते, चुलीवर स्वयंपाक करताना तिच्या चुलीतून जेवढा धूर निघत नाही तेवढा धूर तर वयाच्या 22व्या वर्षी तुमच्या तोंडातून सिगारेट मधून निघायला लागला. तुम्ही काय करू शकता देशासाठी? हा, अरे पत्नी एक चपाती तुमची आई तुमच्या ताटात वाढते, एका चपातीचे जेवढे घास तुम्ही घेत नाही त्याच्यापेक्षा 4 पट घास तर तुमच्या तोंडात तंबाखूच्या गुटख्यांचे यायला लागले. अरे लोक जेवण केल्यावर जेवढं पाणी पित नाही तेवढं पाणी तर तुम्ही जेवणाच्या आधी प्यायला लागले. म्हणजे बरं मग जेवल्यावर पाणी प्यावं का जेवणाच्या आधी पाणी प्यावं? हा, जेवल्यावर प्यावं ना. बऱ्याच लोकांना पाणी पिल्याशिवाय जेवणच जात नाही. तेवढी अडचण आहे. मग या लोकांकडे तुम्ही उद्याचं भविष्य पाहताय का? ज्या लोकांना आपल्या हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याची जयंती जी पोरं दारू पिऊन काढतात यांनी काय विचार करा? अरे जा दुसऱ्या धर्मामध्ये, मुस्लिम समाजाचा माणूस मरून जाईल पण मस्जिद मध्ये पत्ते खेळत नाही. आपले 22 वर्षाचे 72 वर्षाचे मंदिरावर पत्ते खेळतात तुम्ही लोक, मंदिरावर बिड्या ओढतात तुम्ही लोक. तुमचं अधिष्ठान किती कळलं तुम्हाला? किती कळलं? मुसलमानाचा 5-5 वर्षाचा पोरगा 1-1 महिन्याचे रोजे पकडतो, तुम्ही शिवरात्रीला 1.5 भाकर खाता. विचार करा ना. शिवजयंतीच्या दिवशी जय भवानी जय शिवाजी करून चालत नाही. हातात छत्रपतीची अंगठी घालतो, गळ्यात छत्रपतीचं लॉकेट घालतो आणि अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलेलं टी शर्ट घालतो म्हणजे तू छत्रपतीचा उपासक आहे. हा तुझा गोड गैर समज मित्र. सोडून द्या विचार. छत्रपती समजण्याकरता अंतकरणात रग लागते आणि ते रग जर नसेल ना, छत्रपती आपण काही MA PhD करून 2 पैसे कमवायचा विषय नाही, तर छत्रपती हा अंतकरणाच्या सर्वश्रेष्ठतेचा ठाव घेणारा विषय आहे. जगातला एकमेव डायरेक्टर येतो की त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. 1662-64 छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत तोडली. सुरत जेव्हा सुरत तुटली ना, 15 रुपयामध्ये 1 तोळा सोनं भेटायचं, 15 रुपयात 10 ग्रॅम सोनं भेटायचं. एवढी स्वस्ताई ज्या टायमाला होती त्या टायमाला 4च दिवसात सुरत मधून 75,000 कोटी रुपये आपल्या रायगडाच्या अर्थ खात्यात जमा करणारा जगातला पहिला अर्थमंत्री छत्रपती शिवाजी महाराज. मॅनेजमेंट काय असलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. उगा गप्पा मारून चालायचं. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वात्सल्य आणि जी म्हणजे जिद्द ज्या माणसाच्या अंगात होती तो शिवाजी. शी म्हणजे तसं शिकण्यासाठी, वा म्हणजे तसं वागण्यासाठी आणि जी म्हणजे जीवन धर्माला देण्यासाठी जो जन्मतो तो शिवाजी महाराजांचा उपासक ठरतो. असेल तर काय
आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. जेव्हा आग्र्याहून शिवाजी महाराज निघून गेले ना, सगळे मोगल एकत्र आले आणि सगळे एकमेकाशी गप्पा मारायला लागले. शिवाजी को कैसा मारना पडेगा, कसं मारणार शिवाजीला. एक जण म्हटलं आपण असं करू, आपण त्याच्या रायगडावर म्हणजे त्याच्या स्वराज्यात जाऊ. दुसरा म्हटलं नको, आपण त्याच्या घरी गेलो की तो अफजल खानासारखं पोट फाडतो. आपण त्याच्या घरी गेलो की तो अफजल खानासारखं पोट फाडतो. तो आपल्या घरी आला की शाहिस्ते खानासारखी बोट तोडतो आणि आग्र्यात मुक्कामी ठेवला की कधी निघून जातो, मिस कॉलही देत नाही. म्हणजे शत्रूला मला मारायचं व्यवस्थापन करताच आलं नाही पाहिजे. घरी जायचं का घरी बोलवायचं, घरी बोलवायचं का अटक करायची. शत्रू काय करेल शिवाजी महाराजांना. तिन्ही गोष्टी अपयशी झाल्या ना शत्रूच्या, अपयशी ना. हे सरकारने आता सर्जिकल केलं. अरे पहिलं सर्जिकल आम्ही केलंय महाराष्ट्रातल्या लोकांनी. 3 एप्रिल 1663 1,00,000 सैन्य होतं पुण्याच्या सैन्यावर आले त्या शाहिस्ते खानाचं. शाहिस्ते खानाच्या 1,00,000 सैन्याला चुकारा देऊन बरोबर जनान खाण्यात घुसून शाहिस्ते खानाचे 3 बोट छाटून गडावर परत आलेला सर्जिकल स्ट्राईकचा पहिला प्रणेता छत्रपती शिवाजी महाराज. पहिला प्रणेता. तिथे विचारधारा असेल छत्रपतींचे, विचार तर करा मित्रांनो. तुम्हाला लक्षात येईल छत्रपतींची विचारधारा का. 1666 शिवाजी महाराज आग्र्याहून घरी आले आणि आग्र्याहून शिवाजी महाराज घरी आल्यानंतर शिवाजी महाराजांना सांभाळायची जबाबदारी पोलाद खानावर होती. पोलादला औरंगजेबाने बोलवलं, पोलाद कैसे भागे आज शिवा, कैसे भागे आज शिवा. क्यों शिवा के शिकस्त नहीं होते, क्यों शिवा के परास नहीं होते, क्यों शिवा हरता नहीं, क्यों शिवा डरता नहीं, क्यों शिवा मरता नहीं. इंशाल्लाह परवरदिगार मैं शिवा को जिंदा मुर्दा कभी देख भी सकता हो या नाही. अरे पाहिलक्याने मी शिवाजीला कधी मेलेला येईल का माझ्या कानावर कधी बातमी शिवाजी संपला असेल, काय चाललं काय. आणि मग पोलाद खानने कमरेला खोवलेले नॅपकिन काढली, तोंडाला लावली, खाली मान घातली आणि पोलाद खान औरंगजेबाशी बोलतो. औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारात ज्याही सैनिकाला बोलायला लावलं त्याने तोंडाला रुमाल लावायचा, त्याने खाली मान घालायची आणि तरच औरंगजेबाशी बोलता यायचं. वर मान करून आणि दात दिसून जर कोणी बोलला तर त्याची मान कापल्या जायची, दात पाडल्या जायचे. हा औरंगजेबाचा नियम होता. एवढ्या खतरनाक औरंगजेबाच्या दरबारात त्याने पाठवलेला मानाचा नजराना उलट्या हाताने उलट्या आकाशात भिरकवणारा शंकराचा रुद्रावतार छत्रपती शिवाजी महाराज. विचार लक्षात घ्या, ज्याच्या दरबारात नुसतं वरमान करून बोलता येत नव्हतं त्याच्या दरबारात नजरानात भिरकवण्याची ताकद या माणसाकडे होती. काय जीवन असेल, काय ताकद असेल. ज्यावेळेस औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले तेव्हा हे शाळेवाल्यांनी आम्हाला चुकीचं शिकवलं. बादशाच्या हातावर तुरी दिल्या. तुम्ही होते का तिथं, तुरी दिल्या का. अरे बादशाच्या हातावर पेढ्या दिल्या, मिठाई दिली. छत्रपतीने काय वाटप केलं तिथं, मग काय दिलं असं म्हणायला पाहिजे. बादशाच्या हातावर मिठाई दिली, तुरी कुठे दिल्या. काही पण तर्क नसता काढत. मग एक जण नाही तो वाक्प्रचाराचा अर्थ आहे. मग वाक्प्रचाराचा अर्थ आमच्याच राजाच्या बाबतीत का लावताय, इतर ठिकाणी का नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पसार झाले. पोलाद झाले तर कैसे भाग्या शिवा. अरे शिवा तो भाग्या लेकिन शिवा की फौज की शिकस्ती होती, फौज की परास्ती होती, क्यों शिवा की फौज डरती नाही. आणि मग पोलाद खाली सल्ला जहा पनाह हुजूर. शिवाजी कसा पडून गेला आता सांगतोय पोलाद खान. हुजूर शिवा बड़ी गजब की चीज है, मैंने देखा शिवा बीमार था, बेड पे पड़ा था, मुझे तो लगा कि मर नहीं वाला, लेकिन वो बेड से खड़ा हो गया. दीवार के पास गया, भिंती जोड़ गया. उसने दीवार को लात मारी, दीवार गिर गई, भिंत पड़ली और दीवार से निकलकर शिवा आकाश मार्ग से उड़ के भाग गया. उत्तर अरे फौज हुजूर, शिवा की फौज कभी रुकती नहीं. शिवा की फौज जब चलती है तो कभी रुकती नहीं. शिवा की फौज जब चलती है तो कभी झुकती नहीं. शिवा की फौज जब चलती है तो कभी थकती नहीं. शिवा की फौज रुकती नहीं, शिवा की फौज थकती नहीं, शिवा की फौज झुकती नहीं. और सबसे बढ़िया बात, शिवा की फौज पैसों से बिकती नहीं, इसलिए उसके हार हो सकते हैं. का हरत नाही तो, त्याची माणसं पैशावर विकल्या जात नाही. निष्ठा आहे त्याच्या माणसांना, इमानदारीचं रक्त भरलंय त्याच्या माणसाच्या अंगात. आणि म्हणून पराभव काय असतो छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती नाही. 15 एप्रिल 1645 वयाच्या फक्त 16व्या वर्षी सगळ्या जातीची पोरं एकत्र केले, रोहिडेश्वरात गेले, भगवान शंकराला प्रार्थना केली. जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले गल विलंब विलंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 निरात्मक डमरवीं चक्रचंड तांडवं तनोतुन शिवशिवं धगद 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 ज्वल ललट पावके किशोर चंद्रशेखर रति प्रतिक्षणम मम. शंकराला प्रार्थना केली. व्याकरणातला सगळ्यात कठीण छंद आहे हा. श्लोक म्हणण्याकरता कच्चा कांदा खावा लागत नाही, नाहीतर जिभेचा शेंडा जाड होतो. आणि जिभेचा शेंडा जाड झाला की आपण म्हणा राम राम, त्याला ऐकू येतो लांब लांब. याला
व्युत्पत्ती कोशातून तयार झालेले शब्द आहेत. मी संस्कृत एम.एड नागपूर युनिव्हर्सिटीत केलं होतं. त्या टायमाला आम्हाला पाठ होते तांडव स्तोत्राचे. नाही का, संस्कृत कठीण असतं, ते इतकं सोपं नसतं. ते होटात बसण्याकरता त्याला एक स्वतंत्र विचार असतो. छत्रपती शिवाजी महाराज त्या विचारधारेतून छत्रपतीने शंकराला पाळता गेला. हा अभिषेक आहे, दुधाचा नाही, रक्ताचा आहे. पहिला अभिषेक आहे, शेवटचा अभिषेक आहे. याच्यानंतर रक्ताचा अभिषेक होणार नाही. झाला तरी माझ्या मावळ्यांच्या रक्ताचा होणार नाही. हा शत्रूच्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास ज्याच्याकडे विचारधारा ज्या माणसाकडे ना त्याचं नाव शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे. आता तुम्ही महाराजांच्या मुखानंदातून शिवचरित्र ऐकलंय. अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट होता. जर अफजल खान चुकून अफजल खानाच्या जर शिवाजी महाराज गेले असते तर मला नाही वाटत की या गावात आपल्याला रौप्य महोत्सव, शताब्दी महोत्सव साजरा करता आला असता. अरे उपकार माना ना. अफजल खाना, बावडत नेडो, सलीम जावेद, जावेद अख्तर, कादर खान यांच्यासारखे चित्रपटातले डायलॉग लिहिणारा डायलॉगर होता का अजय अतुल होता बॅकग्राऊंड संगीत देणारा संगीतकार? माणसाची ताकदच निर्माण करावी. कधीही लक्षात घ्यावा, एक स्वतःचा अधिष्ठान आहे ना, स्वतःच निर्माण करावं लागतं. स्वतःचा अधिष्ठान स्वतः निर्माण करावं लागतं, दुसऱ्याच्या भरोशाने. अजय अतुलचे किती गाणे आले तर राहुल देशपांडेचे लक्षात घ्या. 25-30 वर्ष होऊन गेले. नाचरे मोरा आजही कविता अमर आहे. गायकाचं वैशिष्ट्य असतं, अशा कोंबडी पडाले अजय अतुल कितीतरी घेऊन गेले. म्हणजे संगीत जरी असलं ना तरी तिथं स्वतःची ताकद स्वतः निर्माण करावी लागते. ठीक आहे, लता दिदीचं नाव समाजात आहे, पण किशोरी आमोणेकरच आहे. तिला तिची धार, तिला तिचीच धार आहे, तिथं दुसऱ्याची धार नाही. प्रारब्ध प्रतिकूल असेल पण साधनेत बदल नाही. प्रारब्ध प्रतिकूल असू शकतं पण साधनेत बदल नाही. हे वैशिष्ट्य स्थिती असते. छत्रपतीच कोणाची कॉपी नाही. अफजल खान जेव्हा महाराष्ट्रात आला ना छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला, तेव्हा त्याने शिखर शिंगणापूर उद्ध्वस्त केला. तुळजापूरची मूर्ती होती ना, आता ज्या तुळजापूरचं दर्शन घेतो ती मूर्ती अशी नाही, पुण्याच्या गॅजेटमध्ये वर्णन ती अशी होती. पण हा तिथं गेला, याने ती मूर्ती फोडली, विध्वंस केला. हा पुढे पंढरपुरात आला. तेव्हाचे पुजारी होते प्रल्हादबा बडवे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव तुकाराम भजन कोण यांना माहितीये? प्रल्हादबा बडवेंनी. भगवान पांडुरंगाचे पुजारी होते. एक दिवस प्रल्हादबा बडवे तिथं झोपलेले होते गरुड खांबाजवळ, आणि रात्री मंदिरात त्यांना भजन ऐकू येत होतं ज्ञानदेव तुकाराम. आणि मग उठले प्रल्हादबा बडवे आणि पाहतात तर पांडुरंग विटेहून खाली उतरले होते आणि पांडुरंग पर्वतात टाळी वाजून ज्ञानबा तुकाराम भजन करत होते. प्रल्हादबा बडवे उठले, देवा हे काय 1659 आधीची घटना आहे, म्हणजे आजपासून 400 वर्ष काय करताय तुम्ही? अरे म्हटले, सगळा महाराष्ट्र माझं चिंतन करतो आणि म्हणून मी संतांचं चिंतन करतो. तेव्हा प्रल्हादबा बडवेंनी ही गोष्ट पुढे वारकरी संप्रदायाला सांगितली. तेव्हा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची परंपरा बांधल्या गेली. रामकृष्ण हरीने सुरुवात, विठोबा रुक्माईने माध्यान्ह आणि ज्ञानदेव तुकारामने शेवट. का ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम म्हणतो आपण वारकरी? प्रल्हादबांचे उपकार. जेव्हा अफजल खान प्रल्हादबा बडवेंना जेव्हा माहिती पडलं की अफजल खान पंढरपूरला सुद्धा विठ्ठलाची मूर्ती फोडण्याकरता येतोय, तो अफजल खान मंगळवेढ्याच्या आसपास आहे, तोपर्यंत प्रल्हादबा बडवेने आता ज्या पांडुरंगाचं आपण दर्शन घेतो ती मूर्ती मंदिरातून काढून नेली, शेतामध्ये लपवून ठेवली. अफजल खान तिथं रावडात आला, तिथं मूर्ती नाही, त्याने गाय कापली, गोमांस तिथल्या पुजाऱ्यांच्या तोंडात कोंबलं, रक्त सगळ्या मंदिरात शिंपडलं. 2-4-8 दिवस मुक्कामी राहिला. पुन्हा तो अफजल खान परतीला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याकरता फलटणमार्गे साताऱ्याकडे निघाला. आणि अफजल खान जेव्हा तिकडे निघाला, 4 महिने अफजल खानाच्या धाकाने आमच्या प्रल्हादबा बडवेंनी ती पांडुरंगाची मूर्ती शेतात लपवून ठेवली होती. आज पुण्याचं गॅजेट जाहीर आहे. आज तेव्हा 2च गॅजेट चालायचे आपल्याकडे, एक पुण्याचं दुसरं इंदोरचं. त्या पुण्याच्या गॅजेटला आज नोंद आहे, 4 महिने पांडुरंगाची मूर्ती अफजल खानाच्या धाकाने प्रल्हादबा बडवेने शेतात लपवली होती. तर 4 महिन्यापर्यंत त्या मूर्तीच्या बेंबीतून पाणी वाहत होतं. नास्तिक माणसाला ती दगडाची मूर्ती असेल, पण आस्तिका करता ते भगवंताचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप अधिष्ठान सोडल्यानंतर त्याच्या बेंबीतून पाणी व्हायला लागलं. कारण अध्यस्थाचा आरोप स्वरूपाला चालत नाही. वेदांताचा सिद्धांत प्राप्त झाला त्या घटनेत. तो अफजल खान इतका खतरनाक, त्याने छत्रपतीला पत्र लिहिलं, असेल त्या अवस्थेत मला शरण शिवाजी, तर मला शरण आला आणि मी जर तुझ्या समोर आला तुझे तुकडे तुकडे करेल आणि तुझं फक्त शिर आदिलशाच्या दरबारात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा खतरनाक पत्र लिहिलं तरी शिवाजी महाराज शांतच बोललेच नाही. युद्ध नेहमी इथून करायचे असतात. ब्रेन इज सेम, माइंड इज डिफरंट, भरपूर असतात. आपल्याला किती ज्ञान आहे हे महत्वाचं नाही, आपल्याला असलेलं ज्ञान कोणत्या ठिकाणी कसं वापरायचं हे जास्त महत्वाचं आहे. ज्ञान असणं स्वतंत्र आहे, ज्ञान कसं वापरायचं याचं ज्ञान असणं पुन्हा स्वतंत्र आहे. तो एक स्वतंत्र विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना खरं हो,
तुम्ही माझ्या वडिलांसारखे, तुम्ही माझ्या काकासारखे, तुमच्यासारख्या माणसाचा विरोध मी करेल का? अरे मला तर असं वाटतं आत्ताच सगळे गड तुमच्या ताब्यात द्यावे आणि तुमचा नोकर म्हणून तुम्ही सांगा तेवढंच काम करावं. पण करू काय, माझा नाईलाज, मी तुम्हाला घाबरतो म्हणून भेटायला येऊ शकत नाही. अफजल खानाने निरोप वाचला की एक धमकी दिली तर शिवाजी मला घाबरतो, हा माझ्यासोबत काय युद्ध करेल. आता त्याला काय माहिती, महाराष्ट्रातले लोक हरभऱ्याच्या झाडात चढवणे असे पण ट्राय करतात. आपल्याकडे थोडं जरी कोणी बोललं ना, आपण ऐकून नाही घेत कोणाचं. आपल्याला फक्त कोणी बोलू तर द्या, तू मला भेट रोडवर पाहू, मग तुला वाटतं तसं नाही बरं. नव्हे तू का म्हणे ते सुतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुला काय वाटतं रे? वावर गेलं तर चालेल, पावरने जाणार. खानदानी पाटील आहे. पी फॉर पॉवरफुल, ए फॉर ऍक्शनफुल, टी फॉर टेन्शन फ्री, आय फॉर आयडल, एल फॉर लवली, मिस पाटील घरी रे दादा. आज पाटील हो रे. छत्रपती शांत बोलले नाही. छत्रपती राजे म्हटलं मी तुम्हाला घाबरतोय म्हणून भेटायला. अफजल खान म्हणला ठीक आहे, तुम्ही घाबरताय मला भेटायला, मी येतो भेटायला. शिवाजी महाराज म्हणले हा येडा आपल्या घरी येणं म्हणजे उठ कडीन बस पाठ पुढे थोडा उद्यामध्ये याला घरी बोलव ना. शिवाजी महाराज म्हटले तुम्ही येणार, रस्ते चांगले नाही, तुमच्यासारख्या माणसाला चांगले रस्ते पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे. माझ्याकडे पैसे नाही, सप्टेंबरचा महिना चालू आहे, नोव्हेंबर मध्ये त्याला मारला होता. अजून 2-2.5 महिन्यात आमचा सगळा शेतसारा जमा होतो. शेतसारा जमा झाल्यावर मी रस्ते तयार करेल तेव्हा. आणि तुम्हाला जर अर्जंट यायचं असेल तर तुम्ही मला व्याजाने पैसे पाठवा, त्या पैशाने मी रस्ते तयार करतो, त्या रस्त्याने तुम्ही या. तुम्ही आले की तुम्हाला व्याजासकट तुमचे पैसे परत करतो आणि हा गडही तुम्हाला देतो, तुम्ही सांगाल तेवढीच नोकरी करतो. अफजल खानाने विचार केला आपला गट जर राखीव झाला तर आपल्याला दुसऱ्या गटात उभं राहावंच लागणार आहे. तेव्हा 25-15चे जेवढे काम आताच तिकडे टाकतात ते नॉन प्लॅन नुसार टाकून देऊ इजिमामध्ये. अफजल खानाने पैसे पाठवले, शिवाजी महाराजांनी रस्ते तयार केले. इतिहासाचे नोंद आहे. पैसे कोणाचे? रस्ते कोणाचे? पैसे कोणाचे? अफजल खानाचे. रस्ते कोणाचे? याला म्हणतात सरकार कोणाचं असो विकास कर. अफजल खान शिवाजी महाराज काय एका पॅनलला उभे होते का? विरोधीच होते ना एकमेकाचे. पण आणलाच ना छत्रपतीने त्याच्याकडून पैसा आणला, रस्ते तयार केले, त्याला त्याच रस्त्यावर आणला आणि त्याच रस्त्यावर त्याला संपवला. याला म्हणतात मॅनेजमेंट लॉजिक. त्याला टाइम दिला, सकाळी 12:30ला भेटायचा, 2 तास त्याला चढायला लागले. 12:30ला सूर्य बरोबर माध्यान्हावर येतो. म्हणजे अफजल खान जेव्हा गड चढायला लागेल ना, तेव्हा गड चढताना बरोबर अफजल खानावर सूर्याची किरण आली की त्या सूर्याच्या किरणांमुळे त्याला वरचा शिवाजी ऑब्झर्व करता येणार नाही. पण शिवाजी वरून जेव्हा खाली शाम्यानाकडे जाते तेव्हा शिवाजी महाराजांना अफजल खान पूर्ण ऑब्झर्व करता यावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 12:30चा टाइम 2:29ला तर उडवलाच. आता कल्पना करा मी तुमच्या घरी येणार आहे, माझे घर मला आधार पाहिजे का? मी येऊन गेलो मग घर मला आला, कोण आधार पाहिजे? घर मला आधार पाहिजे की नाही? मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे अफजल खान येतोय म्हणजे शाम्यानात आधी कोण आधार पाहिजे होतं? हा, शिवाजी महाराज. आधी कोण आलं? याला म्हणतात स्टँडर्डनेसला धक्का पोहोचू द्यायचा नाही, टेन्शन किती असो. स्वतःची एक जागा ठरवून घ्यायची. मै करू सबको प्यारा, मै करू सबसे न्यारा, माय रूल माय राईट, कॅपिटल राईट. माझं जीवन मी ठरवेल, नकल को अकल लागते, मेरी झलक सबसे अलग. मेरी म्हणजे मी माझं नाही सांगत आहे, हे तुम्ही पण ठरवा की तुमचं स्वतःचं करतो तो स्वतः. तुम्ही म्हणजे तुम्हीच, पुन्हा तुमची कॉपीच नाही तिथं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स करतो आज आपण, व्यक्तिमत्व विकास करतो की नाही? व्यक्तिमत्व विकास करतो की नाही? छत्रपतींचा व्यक्तिमत्व बिना दाढीचा शिवाजी महाराजचा फोटो कोण घरात लावेल? अरे शिवाजी महाराज म्हणजे दाढी पाहिजेच. आयुष्यभर छत्रपतींच्या चेहऱ्यावर दाढी, याला म्हणतात व्यक्तिमत्व विकास. म्हणजे आपली ओळख लक्षात आली, कोण? हा आमका का? हा दाढीवाला. छत्रपतींचं शर्ट पहा तुम्ही, लाईट वेट शर्ट, अतिशय लाईट वेट. असे बंकर शर्ट छत्रपतीने कधीच घातले नाही. बाळक लाईट वेट शर्ट आणि त्याच्यावर बारीक बारीक फुलं फक्त. मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे. आपल्यासारखं नाही कीर्तनात धोतर, कधी पॅन्ट शर्ट, कधी विजार, कधी बॅगे, कधी फुल बॅगे, मग कधी कधी ते जीन्स, कधी नॅरो. हे न्यारेच आहे. पद्धत असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवताना ड्रेस कोड असतो. हे चोपदार लोकांनी घातलेला ड्रेस आहे. आजही जर तुम्हाला विचारलं ना चोपदारच्या अंगाचा ड्रेस कोणाचा, काय सांगणार तुम्ही? छत्रपतींच्या मावळ्यांचा. याला म्हणतो. कोणती जाहिरात केली शिवाजी महाराजने? कोणाला उतरवलं ब्रँडेड केलं? कोणाला ब्रँडेड केलं? छत्रपतीने अँबॅसेडर केलं कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी जाहिरात केली का? जाहिरात केली नाही. पण 400 वर्षानंतर सुद्धा चोपदारच्या अंगावरचा ड्रेस हा छत्रपतीच्या मावळ्यांचा कोडवर काय हे वेगळं सांगावं लागत नाही. याला म्हणतात स्वतंत्र जाहिरात. काय विचार आहे या माणसाचे? अफजल खान ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मारायला आला आणि मारला तरी काय आगाऊ लोक नाही.
शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायला नको पाहिजे होतं. आपण म्हणा का मारायला नको पाहिजे होतं? तो म्हणला नाही हो, तो भेटायला आला. अभ्यास दौऱ्यावर निघाला होता का? दुष्काळी दौऱ्यावर काढला होता त्याला मुंबईमधून डायरेक्ट मुरंबी. अरे तो तर मारायलाच आला होता ना शिवाजी महाराजला. कुठला अँगल वापरताय तुम्ही त्याला? का स्टेजवर नाटक चालू होतं त्यांचं दोन्हीचं शिवचरित्रामधलं. दोन्ही जण आले, अफजल खान आणि शिवाजी महाराज आलिंगन दिलं. मग अफजल खानाने कटार काढली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत घातली, चिलकत घातला होता, काहीच झालं नाही. शिवाजी महाराजांचं शर्ट फाटलं. शिवाजी महाराजांनी मागे फिरून पाहिलं, शर्ट फाटलेला दिसला. लगेच शिवाजी महाराजांना राग आला. लगेच शिवाजी महाराज अफजल खाना बोलले आपल्याला अशा मजाक सहन होत नाही. खुशाली एवढं भारी शर्ट फाडून टाकलो तो. गुड यापर्यंत 3.5 मीटर कापड लागतो, 400 मीटरचं शर्ट आहे ते. तू माझं शर्ट फाडलंय ना, मी तुझं फाड. तू मागून फाडलंय ना, मी पुढून फाडले. मग शिवाजी महाराजांना वाघनख्या काढल्या, त्याचं शर्ट फाडायला लागले. शर्ट फाटता फाटता पोट फाटलं. बिचारा अफजल खान मेला. असं होतं का ते? जगाच्या इतिहासात पुन्हा वाघनख्या नंतर वापरल्या का? त्याच्या आधी वापरल्या का? याला म्हणतात नकल कोकल. ते स्वतः शोध लावला आणि स्वतः वापरल्या. हे कर्तृत्व असतं. तेंडुलकर आहे. येऊ द्या किती. तेंडुलकर 2003चा वर्ल्ड कप. एका वाक्यात सांगतो थांबतो. 2003चा वर्ल्ड कप भारत पाकिस्तान. शोएब अख्तरची बॉलिंग होती, वीरेंद्र सहवागची स्ट्राईक होती. सहवागला इतक्या खतरनाक यार्कर टाकायचा तो, आणि सहवागला धमकी द्यायचा. अख्तर हुक लगा के दिखा. सहवागलाही राग आला. तो म्हणला मला कशाला टाकतोय? तुझा बाप तेंडुलकर खाली नॉन स्ट्राईकला. तो स्ट्राईकला आला की त्याला टाकतो. दाखवेल तुला हुकताच असतो. त्याने पहिला तेंडुलकरला पोटावर बॉल टाकला, दुसरा यार्कर टाकला. तेंडुलकरकडे गेला शोएब अख्तर तिसऱ्या ओव्हरला. अख्तर नाम आहे मेरा. तेंडुलकर बोललाच नाही. त्याने तिसरा बाउन्स टाकला. क्रिकेट पाहणार लोकांना माहिती असेल, बाउन्सर माणूस बोल्ड होत नाही कारण चेंडू उंच असतो. तेंडुलकरला त्याने असा बाउन्स टाकला. तो तेंडुलकरच्या अंगावर बाउन्स कुठेतरी लागणार, तेवढ्यात तेंडुलकरने 3 स्टंप मोकळे करून दिले, मागे झाला. इथे खेळून जो बाउन्स अंगावर येणार होता असा खेळतात तो बाउन्स असा समोर आला. जसा बाउन्स समोर आला तसा तेंडुलकरने बॅट फिरवली. बाउंड्रीच्या बाहेर 6. जगाच्या इतिहासात एवढ्या खतरनाक बॉलरच्या खतरनाक बॉलवर एवढा खतरनाक 6 बाउन्सवर कोणीच मारलेला नव्हता. त्या बाउन्सवर 6 मारायचा शोध ज्याने लावला तो पुढे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर झाला. निर्माण करावं लागतं. जगाच्या इतिहासात अफजल खानाने पराभव कधी पाहिलेलाच नव्हता, पण अफजल खान सारख्या खतरनाक शत्रूला आपल्या घरात बोलून वाघनख्याने पोट फाडून त्याचा खून करून म्हणजे समाप्त करून त्याचा वध करून त्या अफजल खानाला संपूर्ण वाघनख्यांचा शोध ज्याने लावला तो त्या क्षेत्रातला छत्रपती शिवाजी महाराज. नाव असं तयार करावं लागतं स्वतंत्र पद्धतीने. मला भरपूर आपल्या पुढे सगळ्यांपुढे सांगता येईल, वेळ तेवढा आपल्याकडे कमी आहे. जर आता मी लांबवलं तर सकाळी तुम्ही म्हणणार हे येडं लांबवतं, तुम्ही येणार नाही. शेवटी मला उद्या पण करायचंय. म्हणजे मला पण एवढं बोलायचं नव्हतं, मला खूप प्रॉब्लेम आहे. पण अडचण असं आहे की मी बॅकलॉग भरायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे माझी कथा खूप मोठ्या हिकमतीने, आनंदाने, उत्साहपूर्ण वातावरणाने समस्त ग्रामस्थांनी, टाळकरी, मारकरी, तरुण वर्ग सगळ्यांनी, खास करून माझ्या बंधू प्रेम करणारे माझे बंधू रोहिदास महाराजांनी आयोजित केली होती. दुर्दैवाने मागच्या 8.5 वर्षापासून मी कीर्तन करतोय आणि 8.5 वर्षात 11 लाख किलोमीटरपेक्षा जास्त माझा प्रवास झाल्यामुळे, माझ्या कमरेत गॅप पडल्यामुळे मला अडचणी खूप निर्माण झाल्या. मला साधारणतः 22-23 दिवसाचं वजन माझ्या कमरेला दररोज बांधणं चालू होतं. त्यामुळे माझा नाईलाज झाला. तरी म्हणजे ते सगळं चालू आहे हळूहळू. आता सह्याद्रीची मी 22 मार्चला अपॉइंटमेंट घेतलेली पुढच्या महिन्यात, आणि ते काय गादीवर गादी काय प्रकार असतो म्हणे तो शरीरातला, ते सगळं संपल्यानंतर समजा डॉक्टर म्हटले तुमच्या कमरेत गॅप पडला तरी तुम्ही भाग्यवान आहे. मी म्हटलं का? ते म्हटले तुम्ही तरी भाग्यवान आहे, तुम्हाला कमरेच्या गॅपचा पाहिजे तितका त्रास नाही. त्याला म्हटलं कसा त्रास आहे माझं मला माहिती. डॉक्टर म्हणे नाही तरी तुम्ही भाग्यवान आहे. चुकून जर तुम्ही गणपती बाप्पा असते म्हणजे ते म्हटलं चुकून जर तुम्ही कमरेपासून वर जर मजबूत असते तर मग तुम्हाला समजलं असतं की सिटी 100वर 1.5 क्विंटलचं पोतं नेणं किती कठीण असतं. आता उगा तुमचं सपाटीकरण आहे म्हणून काही जाणवत नाही तुम्हाला त्या मानाने. म्हणजे जर तब्येत मजबूत असली तर त्या माणसाला कमरेच्या गॅपाचा जास्त त्रास होतो ते म्हटलं. आणि त्यामुळे माझा नाईलाज होता, तशातला काही भाग नव्हता. बऱ्याच जणांना असं वाटत होतं हा येडा